राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावरून तर्कवितर्क सुरू आहेत. मात्र आमची भेट ही केवळ सदिच्छा भेट असून मी मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्याकडून कुठलीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट करत मराठा आरक्षणास आमचा पाठिंबा असून राज्य सरकारने निर्णय घ्यावा, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. पत्रकारांनी मराठा आरक्षणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही चव्हाण यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या बैठकीसाठी आम्हाला 2 वेळा मुख्यमंत्र्यांनी बोलवलं होतं. त्यावेळी बाळासाहेब थोरात, नाना पटोले हेही बैठकीत आमच्यासोबत होते. त्यावेळी आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. आता सरकार म्हणून तुम्ही तुमचं काम करा, आमचा पाठिंबा आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी आणि जरांगे पाटील यांची भेट होणार अशी काही चर्चा झाली का, या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी हात जोडून उत्तर देणं टाळलं. ती कराडला असताना भेटायला जाणार होतो, पण ते लवकर निघून गेले. त्यावेळेला औरंगाबादला जेव्हा येईल तेव्हा निश्चितच सदिच्छा भेट द्यायला येईल असं सांगितलं होतं. आज तो योग आला. मराठा समाजाकरता त्यांनी प्रचंड मोठं स्वाभिमानी आंदोलन उभं केलेलं आहे. त्याची आधुनिक इतिहासात त्याची तोड नाही. मी या निमित्तानं त्यांना सदिच्छा दिल्या, त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याबद्दल विनंती केली आणि बाकी त्यांचा जो काही निर्णय घेतील ते तुम्हाला सांगा.